2 महिन्यात येऊन त्यांनी मोठं नाव केलं, म्हणजे मोठं म्हणजे आमची मथुर म्हणजे मोठा बैल आणि एकदम कसा बोलताय एक हिरो तसा एक बैल आहे. त्याच्या ह्याच्यात आपल्याला पळायला भेटला काय नाही, घेतला तर त्याला भरपूर नावं ठेवलेली. ते विरोधक असतात घेतल्यावर एवढी नावं ठेवलेली का तो बैल असा आहे, त्याला पोट आहे, हे ते. पुष्पा तर आमच्या सांगोर्ली गावची जान आहे, कारण की कुठला बैल एवढ्या छोट्याच्या काळात आता. तर आताशीच विजयी झालेला आहे पुष्पा 7766 आपल्या राजाच्या गळ्यात होता आणि चांगल्याशी शर्यत झाली. चला आता दादांशी बोलूया आजच्या शर्यतीचा स्वरूप कसं. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? नीतू वसंत पारधी. नीतू बोलतात. अच्छा, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? मैत्रीपूर्ण शर्यत आणि आपण आज विजयी देखील झालेलो आहोत. मैत्रीपूर्ण शर्यती करतो आपण, आपला कोणाशी काय हे नसतं. कोणासोबत होती आज आपली शर्यत? शर्यत म्हणजे आम्ही कधीपासून म्हणजे नाव फिरवायला बघत होतो मोठी. आता एवढे लांब आलो काहीतरी बोललो आता नाव पण मोठा होत चाललाय, तर बोललो मोठी शर्यत करूया. तर नाही असं इकडे म्हणजे नाव आधी फिरवून म्हणजे अशी नावच नव्हती. तर एक नावाला त्यानेच केलं आपला काय नाव त्याचं आपला अक्षय आहे ना पोरगा आपला, राजाच्या बरोबर असते त्याने कोणत्या तरी नावाला त्याच्यावर लगेच गाडी हे करून. आता नाव चर्चेत आलं म्हणजे एक आताशीच एक नुकतीच एक आपली शर्यत झालेली खिडकालीमध्ये, म्हणजे आपली मथुर सोबत शर्यत होती. त्या शर्यती नंतर म्हणजे थोडा काय म्हणजे आपला पराभव देखील झाला, पण तुम्हाला कसा प्रतिसाद कसा येतोय त्या शर्यतीत? प्रतिसाद म्हणजे आता पुष्पा तर आधी म्हणजे असा नव्हता की चर्चेत नव्हता, पुष्पा चर्चेतच होता बैल. सगळ्या बैलांच्या गळात पळालाय, म्हणजे मोठे मोठे पैऱ्यांच्यात आहेच आधीपासून. फक्त एवढंच काय की मथुर म्हणजे मोठा बैल आणि एकदम कसा बोलताय एक हिरो तसा एक बैल आहे. त्याच्या ह्याच्यात आपल्याला पळायला भेटला तर आपण म्हणजे चर्चा होते बरोबर की अजून बैल म्हणजे अजून बैलाचं नाव झालं की हारलो म्हणजे हारजीत आहेच बरोबर आहे, पण हारून पण एक मोठा नाव होत झालंय बरोबर. कारण की आपलं बिंजोडचं असं क्षेत्र आहे, त्यामध्ये एखाद्या वेळेला आपली हार होते एखाद्या वेळेला जीत होते. तर यामध्ये आपण जल्लोष कसा केला पाहिजे? जल्लोष केला पाहिजे थोडासा. कसं आहे माहितीये का, आपण ती सकाळपासून तयारीला लागतो, प्रत्येक म्हणजे गोष्ट असते. थोडा म्हणजे जल्लोष करून घरी जावा, एवढा नाही की कोणाचा म्हणजे आता शर्यती क्षेत्राला गालबोट लागेल असं नाही काय करावं, जल्लोष करावा थोडाफार. आणि आपल्या पुष्पाने आपलं नाव भरपूर लांबपर्यंत घेऊन चाललेलं आहे, तर पुष्पाबद्दल काय सांगाल? पुष्पा तर आमच्या सांगोर्ली गावची जान आहे, कारण की कुठला बैल एवढ्या छोट्याच्या काळात आता सगळ्या पोरं आहेत आपल्या, सगळ्या पोरांना पण म्हणजे एवढं हे आता हेवा वाटायला लागला की कमी वेळेत म्हणजे कमी वेळ आणि त्यात जास्त नाव करणारा म्हणजे सांगोर्ली गावाचा तर पुष्पा. आणि आपल्या बैलाच्या नावाने जरा आपली ओळख होते. समजा तुम्ही कुठं गेले मैदानात वगैरे तर तुमच्या पुष्पाच्या नावाने तुमची ओळख होते, त्याबद्दल काय सांगाल? पुष्पाच्या आता प्राऊड एकदम म्हणजे भरून येते कधी कधी, कारण की गावाचा एक मोठा नाव नेणं म्हणजे ते पण आम्ही 2 महिनेच केलं असा बिनजोडकडे. साधे शर्यती कोण पण म्हणजे सगळेच म्हणजे लीड लागले, जसे पहिले क्रिकेट व्हायचे सगळे क्रिकेट हे खेळतात म्हणून ते, पण एक बिनजोडकडे जा म्हणजे बिनजोड शर्यती खेळणं 2 महिन्यात येऊन एक मोठी गोष्ट आहे सांगोर्ली गावाला. हो. अच्छा, तुमच्या दावणीला कधीपासून आलाय? आता 2 महिने आधी आहे ना, आम्ही माझ्या मोठ्या भावाकडनं विकत घेतला. आम्ही आमच्याकडे आला तर आम्ही म्हणजे एवढी त्याच्यावर म्हणजे जेवढा लक्ष द्यायचा तेवढा प्रयत्न करून त्यांनी आम्हाला म्हणजे एक मोठा म्हणजे यशाचा एवढा मोठा वाटा दिलाय का आम्ही आमचे त्याचे पांग कधीच नाही फेडू शकत. तुम्ही बघा कधी कितीतरी बैलगाड्या क्षेत्रामध्ये माणसं असतील, ते किती 12 15 वर्ष तरी तेव्हा कधी त्यांच्या म्हणजे गोठ्याला एक बैल लागतो आणि नाव देतो. पण आता हा 2 महिन्यात येऊन म्हणजे भरून येत आहे की 2 महिन्यात येऊन त्यांनी मोठं नाव केलं, म्हणजे मोठं म्हणजे आमच्यासाठी म्हणजे शब्द नाहीत त्याला डायरेक्टली हे करायला. म्हणजे आता आपला बैल किती दुसरा आहे काय? दुसरा नाही, आताच म्हणजे जुळलाय, आताच जुळलाय का? आत्ताच या वर्षामध्ये 2 महिन्यातच भरपूर असं नाव म्हणजे घेतला तेव्हा काय मनात काय म्हणजे होतं आपलं नाव एवढं होईल असं काय? असं काय नाही, घेतला तर त्याला भरपूर नावं ठेवलेली. ते विरोधक असतात घेतल्यावर एवढी नावं ठेवलेली का तो बैल असा आहे, त्याला पोट आहे, हे ते. पण जाऊ दे, आपल्याला काय बैलांनी करून दाखवलं आपली म्हणजे जेव्हा येतो आम्ही म्हणजे आमच्या मनात नसतो काय कसं केलेलं, पण एवढा विश्वास आहे आपला शक्यतो नाव पडून देणार नाही तो. म्हणजे नक्कीच पुष्पाने दाखवलंय, मालकाचे कधी मान खाली येऊन दिलेली नाही. आणि 2 महिन्यातच आपलं म्हणजे जे बोलत होते पुष्पा काय पळू शकत नाही, त्यांना चांगलंच उत्तर देखील दिलेलं आहे. चांगलं उत्तर दिलं एकदम, ते सांगायची पण गरज नाही. जेव्हा आहे ना आता मागची जरी शर्यत ती मैत्रीपूर्ण शर्यत होती, लोकांनी म्हणजे हे केला का तुम्ही आत्ताच आलेले एवढ्या मोठ्या उड्या ह्या त्या, पण बैलांनी करून दाखवलं ना. एक शर्यत गेली लगातार हा दुसरा गुलाल, लगेच मागे एक गुलाल आणि आता एक गुलाल, लगातार हा दुसरा गुलाल. तरी पण आता 2 महिन्यामध्ये किती गुलाल घेतले असतील आपण? आता 9वा 10वा गुलाल असेल. 9वा 10वा. त्या मोठ्या गाड्या सगळ्या.
आणि कोणत्या कोणत्या आता पेऱ्यांसोबत आपला म्हणजे जुळून आलेला आहे आता तर हा राजा झाला. त्यानंतर लक्षा पण मोठाच आहे. लक्षण मोठा लक्षा मोठा पैरा आहे आमचा. लक्षाने पण नाव केलं तर एका बैलाचं नाव ठेवणं नाही. लक्षाने पण आमचं मोठं नाव केलं. लक्षा पण माझाच बैल येतो कोलीगोपरचा आपला काय नाव तेजस म्हणून माझा भाऊच आहे त्याचा. पण त्याने पण म्हणजे तो पळतो हा पळतो म्हणजे म्हणून गाडी एकदम टॉपअप आहे. त्याच्यामुळे जास्त नाव उठला तेव्हा. जेव्हा पैरा कुठला आला लक्षा माझ्या याच्याकडे आला ना तेव्हा गाडी एकदम म्हणजे एक A1 जोडी कशी पळते तशी जोडी. आता त्या दिवशी काय झालं काय अर्जित आहे पण चांगली आहे म्हणजे गाडी तेव्हा पळते लक्षा आणि पुष्पाची तर एक वेगळी म्हणजे तोंडावर एकदम वेगळी स्माइल येते. आणि आपण बघतो आपला बिनजोडचा आता खेळ आपल्याला फक्त काही दिवसांचा राहिलंय तर आपला पुष्पाचं नियोजन कसं असणार आहे पावसाळ्यामध्ये? आमचं दादाचं चाललंय की घाटावर आपण म्हणजे घाटावर पण आमचे विजय बाबा म्हणून आहेत अमरावतीमध्ये त्यांच्याकडे द्यायचा तिकडे म्हणजे हे करायचा गाडीला म्हणजे चालेल तर एकदम अजून फिट राहील. पण आता बघूया तो कसं नियोजन म्हणजे हे करणार आहे. नाहीतर आम्ही इकडे राहून त्याचं काय आहे पवनी व्यायाम तर चालू ठेवतो असं. आणि बघतो तुमच्या पाठीमागे भरपूरच पोरांचा सपोर्ट आहे. सांगुर्ली गावातला एक आपला पण त्यातली आता ही एवढी जण आहेत ना बघा पोरं आज आली नाही म्हणजे नियोजन असं झालं आजचा की मला सकाळी फोन आला आपला अक्षयचा फोन आला आमचा की अशी गाडी. मग डायरेक्टली म्हणजे तत्काळ सकाळी झाला आणि लगेच मी किती 15-20 मिनिटात डिसिजन जाऊया बोललो का असेल आपण करूया अशी गाडी झाली आजची. नक्कीच म्हणजे तर भाऊ आपलं नाव काय? अनिकेत पाटील. काय सांगाल आपल्या पुष्पाबद्दल? पुष्पाने खूप कमी वेळात आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव केलेलं आहे. पुष्पाबद्दल बोलू तेवढं कमीच आहे कारण की चांगलं असं नाव करत आलेलं आहे आतापर्यंत आणि पुढे देखील चांगलं असं नाव करेल. तुम्ही काय करता म्हणजे पूर्ण दिवसाच्या रुटीन मध्ये म्हणजे पूर्ण ग्रुप वगैरे काय करत असता पुष्पाला? ग्रुप म्हणजे पुष्पाची म्हणजे जी काही व्यायाम झाला किंवा खाणं पिणं म्हणजे जे काय सर्व काही पोरं बघतात. आणि पोटी वगैरे करता का? करतो ना. करता ना सर्व काही म्हणजे पूर्ण डेचं रुटीन म्हणजे पूर्ण जी पण मुलं आता फ्री असेल कामं वगैरे करून तर त्याच्या हिशोबाने ते करतच असतात म्हणजे नियोजन वगैरे. तर भाऊ आपलं नाव काय? क्रिश टकले. आणि कसं आपलं प्रेम कसं आहे पुष्पावर? पुष्पावर प्रेम आहे तेवढंच आहे जीव लावलं बरोबर. आणि काय तुम्ही शाळा वगैरे शिकता कसं काय? नाही आता कॉलेज आहे आता सुट्टी आहे मध्ये. अच्छा म्हणजे सुट्टी आहे म्हणून तुम्ही आता इथे बैलगाडा क्षेत्रामध्ये आहेत. म्हणजे जेव्हा म्हणजे शाळा म्हणजे कॉलेज वगैरे चालू असतं तेव्हा दोन्ही पण तुम्ही करता ना? दोन्ही पण. म्हणजे आपला नाद म्हणजे तुम्ही जोपासता आणि आपलं शिक्षण देखील करता. बघा मित्रांनो आपला बैलगाडाचा जो नाद आहे तो आपण केलाच पाहिजे पण त्याच्या व्यतिरिक्त आपलं जी पण इन्कमचा सोर्स आहे आणि आपण जे पण शिकतो ते देखील केलं पाहिजे याच्यावर नक्की समजतं.